आहे ना ते आतल्या साईडला जावं, ज्या कारण खालची भिंत पडतात झाली. आपला मित्र जास्त आतमध्ये होतोय आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. गुड मॉर्निंग मित्रांनो, तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय. थंबनेल पाहून तुम्ही समजून गेला असेलच की आज आपण कुठे आलोय. आता आपण आहे घोरखगडच्या प्रवेशद्वाराजवळ आणि तुम्हाला पाठीमागे गोरक्षनाथाचं मंदिर दिसत असेल, जिथून आपला हा पायरी मार्ग आहे. आणि आजचा ब्लॉग मित्रांनो खूप थ्रिलिंग असणार आहे. ब्लॉगिंग मित्रांनो खूप आपल्याला गॅप पडलेला, पण आज आलो आहे आपण. आपले मित्र पुढे गेलेले आहेत आणि आज आपण 3 जणांसोबत आहे. चौथा आपण पुढे गेला आहे तो आपला प्रथमेश, जयेश आणि एक रम्या. सकाळी आपला प्रवास होता तो दिव्यावरनं आणि इथं आपण काहीतरी 7:30 आता 8 वाजलेत. व्हिडिओ लास्टपर्यंत पहा मित्रांनो. तुम्हाला हा पावसाळ्याच्या आधीच आहे आणि पावसाळ्यामध्ये पण आपण घोरखगडला एकदा भेट देऊच. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट मात्र नक्कीच करून सांगा. सकाळी 7:30-8च्या दरम्यान आम्ही घोरखगडच्या पायथ्याशीच म्हणजे देहरी गावात पोचलो. घोरखगडाच्या प्रवेशद्वारापासूनच समोर असलेलं आपल्याला गोरक्षनाथाचं मंदिर पाहायला मिळतं. गोरक्षनाथाच्या मंदिरापासून उजव्या साईडनी एक मार्ग घोरखगडाच्या दिशेने जातो. आताशे खाली 9 वाजले, 9 पण नाही वाजले, 8:30 वाजलेत. तर घाम निघायला स्टार्ट झाला आहे. अजून आपल्याला बरंचसा 1-1.5 तास चालायचं अजून, पण ह्या उन्हाने वाट लावणार आहे दिवसभर आपला. येत असेल तर मित्रांनो, जर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल असेल तर तुम्ही डायरेक्ट गडाच्या पायथ्याशी येतील. आणि जर तुमच्याकडे प्रायव्हेट व्हेकल नाही, नंतर तुम्हाला बाय रोड यायचं असेल तर कल्याणला या. कल्याण डेपोपासून तुम्हाला आहे ना मुरबादला यायला लागेल. मुरबादपासून देहरी विलेजसाठी आहे ना बस येते, जी घोरखगड. मुरबाद बस स्टँडपासून घोरखगडला यायला खूप कमीमध्ये बसेस आहेत. जर घोरखगडला येत असाल तर मुरबादला सकाळीच लवकर या, ज्या कारण घोरखगडला येणारी पहिली बस तुम्हाला मिळेल. प्रवेशद्वारपासून मित्रांनो जेव्हा आपण किल्ल्याच्या मार्गाने जातो तेव्हा आपल्याला जागेवर काय काय साईनबोर्ड पाहायला मिळतात अशा प्रकारे. आणि एकच वाट आहे जी घोरखगडकडे जाते, जिथून आपण ट्रेक स्टार्ट करतो. चुकण्यासारखं मित्रांनो काहीच नाही. एक जी आपल्याला पायवाट आहे तीच डायरेक्ट वरती, त्याच्या व्यतिरिक्त मित्रांनो कुठेच जाऊ नका, डायरेक्ट सरळच आहे. आणि जागेवर तुम्हाला आहेत ना डस्टबिन जे पाहायला भेटतील त्याच्या मार्गे या. आणि अशा प्रकारे आपल्याला हा वरती जायचं. जर आपण सकाळी आलो असतो ना किल्ल्यावरती तर मित्रांनो अप्रतिम आपल्याला ना दृश्य पाहायला मिळालं असतं. एका साईडला आहे तो आपल्याला सिद्धगड पाहायला भेटतो. पुढे गेल्यानंतर तुम्हाला दाखवेलच मी. जेव्हा पण तुम्ही घोरखगडला येशाल तर मित्रांनो अप्रतिम आहे. तुम्हाला जरासं थ्रिलिंग वाटेल. जेव्हा पण मित्रांनो तुम्ही सोशल मीडियावर असे रील्सवर किंवा यूट्यूबवरती पण व्हिडिओ बघशाल ना घोरखगडचे, जरासे थ्रिलिंग आहे. वरचाच पॅच फक्त आपल्याला जरासा थ्रिलिंग वाटतो, बाकी असं नॉर्मल आहे. वरती गेल्यानंतर दाखवेलच. कारण आताचे जे काही रील्स आहे ते तुम्हाला आहे ना वाईड अँगल करत किंवा साईड व्ह्यू दाखवतात, ज्या कारण आपल्याला अजून जरा थ्रिलिंग वाटतं. तर असं काय नाही, स्वतःची सेफ्टी घेऊन या. जर तुम्हाला बऱ्यापैकी किल्ल्यांचा आहे ना अनुभव किंवा बरेचसे किल्ले तुम्ही केलेत ॲडव्हेंचर, तर तुमच्यासाठी हा
नॉर्मल असेल. या आणि आता जायचं आहे. बऱ्यापैकी आपल्याला उन्हाच्या आधी वरती जायचं आहे, ज्या कारण आपल्याला घाम निघणार नाही. आणि येत असाल तर पाण्याची बॉटल नक्कीच कॅरी करा, कारण तुम्हाला नाहीतर डिहायड्रेशन होईल. जाऊयात. घोरकगड जेवढा आपल्याला ट्रेकिंगच्या दृष्टिकोनाने अवघड पाहायला मिळतो, तेवढाच घोरकगडावरनं आपल्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा सुंदर पाहायला मिळतात. वाटेत आपल्याला जागेवरती असे साईनबोर्ड पाहायला मिळतात, ज्या कारण आपण घोरकगडला जायला रस्ता भटकत नाही. बऱ्यापैकी मित्रांनो आपल्याला स्पष्ट बोटासमोर आहे तो घोरकगड पाहायला मिळतो आहे. इकडनंच आपल्याला समोर जायचं आहे आणि पुढे गेल्यानंतर मित्रांनो तुम्हाला अप्रतिम असं थ्रिलिंग पाहायला मिळेल. आपले मित्र आहेत ते गेलेत पुढे आणि इकडनं आपल्याला आता उन्हाने आहे ना त्याची ताकद दाखवायला स्टार्ट केली आहे. आता बऱ्यापैकी आपल्याला आहे ना मेचा एंडिंग चालू आहे, ज्या कारण ऊन दाखवतं आहे. सकाळी जरासा पाऊस पडत होता. मात्र तुम्ही उन्हाळ्यात ट्रेकिंगला जात असाल तर स्वतःकडे कमीत कमी 2 ते 3 लिटरच्या पाण्याच्या बाटल्या नक्कीच ठेवा. परंतु ह्यावेळी आमची उन्हाने जिरवली होती आणि ते पुढे जाऊन मित्रांचे चेहरे पाहून ते दिसत होतं. बऱ्यापैकी मित्रांनो आपण अर्ध्यावाट पोचलोय. आपल्या मित्राचं रिॲक्शन बघा, काय बोलशील ह्याच्यावर? संपला वरती अजून तो आपला घोरकगड आणि 500 दोघं जण आलेत. उन्हाळ्याचा आमचा हा शेवटचा तर ट्रेक म्हणू नाही शकत. उन्हाळ्यात केले पण ह्यावेळी शूट नाही केलं. आता आपल्याला जिकडनं तुम्हाला तो व्ह्यू पॉईंट पाहायला मिळतो तो समोर आहे. या मार्गे आपल्याला जायचं आहे. तिकडनं आपल्याला ट्रेकिंग पॉईंट भेटेल, जिकडनं आपल्याला थ्रिलिंग. आणि वरती गेला तो दरवाजा आहे आणि वरती आपल्याला पाण्याचे टाके किंवा बरंचसं काय पाहायला मिळतं. हा आपला काहीतरी दुसरा ट्रेक आहे घोरकगडचा. ह्याच्यामुळे आपल्याला जास्त काय थ्रिलिंग असं वाटणार नाही. जाऊयात. पण 9 वाजता पण असं वाटतं की हे भाराचं ऊन आहे. येत असाल तर पाण्याची बॉटल नक्कीच घेऊन या. जास्तच काय नसेल तर इलेक्ट्रो पावडर किंवा काही चॉकलेट वगैरे घेऊन ठेवा. जाऊयात आणि व्हिडिओ लास्टपर्यंत पहा, कारण वरचं थ्रिलिंग तुम्हाला मित्रांनो अप्रतिम पाहायला मिळणार आहे. एका व्ह्यूची कष्ट आमची. आणि आता आपण बऱ्यापैकी पोचलेलो आहे. समोर आहे तो समोर दिसतोय तो मित्रांनो सिद्धगड आणि ह्या आहेत त्या सर्व भीमाशंकरच्या पर्वतरांगा आहेत. बऱ्यापैकी जायचं आहे आणि आपल्याला हा जो सुळका दिसतोय पाठीमागे तोच आपला घोरकगड आहे. समोरनं आपल्याला आहे ना त्याचा ॲडव्हेंचर पॅचना सुरू होईल. तास दीड तास चालल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं जिथून घोरकगडाचा ॲडव्हेंचर पॅच सुरू होतो त्याच्या आधीचं घनदाट जंगल. हे व्हिडिओ कोण पाहत असेल त्या सर्वांना एक विनंती करतो, जर तुम्ही गड किल्ल्यांवरती गेलात तर तुमच्या पाण्याची बॉटल नक्कीच परत घेऊन यायला विसरू नका, नाही तर अशा प्रकारचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतं. तासाभरानंतरला मित्रांनो आता आपण जाऊन पोहोचतोय किल्ल्याच्या थ्रिलिंग पॅचजवळ, जिकडनं आपला स्टार्ट होतो. आणि त्याच्याच आपल्याला ह्या साईडला आहे ना एक छोटीशी गुफा पाहायला भेटते. ती बघा. इकडनं आपल्याला आवाज येतो आणि तो आहे
आहे तो समोर आपल्याला गडाचा आहे ना किल्ला. किल्ल्यावरती आपल्याला बरेचसे पाण्याचे टाके, एक गुफा आहे आणि आताच्या म्हणजे मे महिन्याच्या टायमाला पाणी आहे ना पिण्यालायक आहे का माहिती नाही. नाहीतर जर तुम्ही एप्रिल किंवा मार्च वगैरेमध्ये येत असाल तर तुम्हाला पाणी आहे ना भेटेल वरती. जायचं आहे आणि आत्ता जो आपला ट्रेलिंग पॅच जो स्टार्ट होणार आहे. आता मित्रांनो आपण जाऊन पोहोचलो आहे गडाच्या आहे ना जिकडनं ॲडव्हेंचर पॅच स्टार्ट होतो. हा पहा वरती आहे आपला घोरगड. समोर आपल्याला पाहायला भेटतो तो मच्छिंद्रगड आहे आणि इथं आपल्याला सह्याद्रीच्या ह्या पर्वतरांगा आहेत ना, हा सर्व सह्याद्रीच्या पर्वतरांगा मित्रांनो ज्या भीमाशंकरच्या येतात आणि समोरच आपल्याला सिद्धगड पाहायला भेटतो. निसर्ग आहे. सकाळी आलो असतो तर आपल्या समोर आहे ना इथं धुकं पाहायला भेटलं असतं. येत असाल तर मित्रांनो तुम्ही या. पावसाळ्यात तर मित्रांनो अप्रतिम जागा आहे. आता वरती जायचं आहे, फक्त हा एक ग्रुप येऊ देत आणि वरनं जे तुम्हाला निसर्ग पाहायला भेटणार आहे अप्रतिम मित्रांनो. आणि जर तुम्हाला ॲडव्हेंचर आहे ना ट्रेक करायचं असेल तर मित्रांनो सह्याद्रीमधला आहे ना महाराष्ट्रामधला काही ॲडव्हेंचर पॅचमधला आहे ना घोरगड येतो त्याच्यामध्ये. तर एकदा ना एकदा तरी भेट द्या. शेवटी आपण घोरगडाच्या ॲडव्हेंचर पॅचला पोचलो. घोरगडाचं सांगायला गेलं तर घोरगड महाराष्ट्रातील काही ॲडव्हेंचर ट्रेकपैकी एक येतो आणि ह्याचा ॲडव्हेंचर कलावंती दुर्ग, हरिहर ह्यांच्यापेक्षा किती पटीने आपल्याला थरारक पाहायला मिळतो. जर तुम्ही घोरगडाला येत असाल तर तुमच्या सर्वांना एक विनंती करतो, फोटो आणि व्हिडिओच्यासाठी कोणत्या अशा अवघड ठिकाणी जाऊन स्वतःच्या शरीराची रिस्क घेऊ नका. आता आहे तो आपला आहे ना ॲडव्हेंचर पॅच जो स्टार्ट झाला आहे. इकडचा बऱ्यापैकी आपल्याला चांगला पाहायला भेटतो. वरती आहे ना जे पायरीचा मार्ग आहे तो आपल्याला आहे ना तडा गेलेला पाहायला भेटतो. तर येत असाल तर मित्रांनो नीट या, कारण इकडे आहे ना प्रचंड अशी हवा आहे. कारण मध्ये हवा आहे आणि मध्ये आपल्याला आहे ना हवा जाते. ज्या कारण आपण हवा गेली ना हलका वेट देतो. कारण वरच्या पायरीचा आपल्याला अंदाज येतो. अंदाज येऊ शकतो. आणि होऊ शकेल तर तुम्ही आहे ना बोटं घालूनच या. पोचलोय मित्रांनो. आपल्या मित्रांचे चेहरे बघा, जराशी मला चिडवतात. काय नाही, जेव्हा सबस्क्राईब वाढतील ना दाखवतो. वाढलेत तर नाही, पहिली पायरी चढली आमची. काहीतरी इकडनं हात आपल्याला बऱ्यापैकी चांगला पाहिजे. जर इथे येत असाल तर मित्रांनो हा जो पॅच आहे आपल्याला ते मित्रांनो आहे ना इकडनं फोटो घ्यायला भेटतो. जर तुम्ही येता तर मित्रांनो इथं फोटो काढायला विसरू शकता. कंटिन्यू धावत आलं जागा मला आवाज बसलाय. जाऊया. आणि आपला भाव आहे आणि आपल्या भावाचं पण यूट्यूब चॅनल आहे. भाऊचंच नाही, भावाचा पण यूट्यूब चॅनल आहे, प्रथमेश मांडवकर. त्यालाही जाऊन तुम्ही सबस्क्राईब करा. भारी ब्लॉग असतात. भावाला पण करा. आणि आपल्या कोकणातले येतात. रत्नागिरीचा भाव आहे आपला. चला आपला आता शेवटचा पायऱ्या आहे. इथं आपल्याला कात्रकोरमध्ये गुफा जी पाहायला भेटते. ह्या पायऱ्या आहेत, ह्या बघा कोरीव काम आहे बऱ्यापैकी. इकडनं आता आपल्याला पाण्याचे टाके वगैरे पाहायला भेटतात.
घोरखगडाच्या दरवाजाच्या थोडा वरती चढलो की उजव्या साईडला दगडामध्ये काही कोरीव काम आपल्याला पाहायला मिळतं. आणि ह्याच्या अपोजिट साईडला जिथून घोरखगडाचा शेवटचा पॅच चालू होतो त्याच्या आधीच आपल्याला एक गुफा पाहायला मिळते. जर तुम्हाला घोरखगडावरती स्टे करायचा असेल तर ही गुफा तुमच्यासाठी अप्रतिम आहे. मित्रांनो, जेव्हा आपण घोरखगडाच्या वरती पोहोचतो बऱ्यापैकी अर्ध्या पॅच तिकडनं आपल्याला आहे ना गुफा पाहायला भेटते. त्याच्या आधीच आपल्याला बरेचसे आहे ना छोटे मोठे पाण्याचे टाके आहेत. हे पहा, ह्या साईडला पण एक आहे, त्या साईडला एक गुफा आहे जिथे आहे ना काही आपल्याला कोरीव काम पाहायला मिळतं. ह्याच्या पुढेच गेलो ना आपल्याला तिथं आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजेच एक कात्रामध्ये कोरलेली गुफा सर्वात मोठी. जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर अप्रतिम जागा आहे. तिथं आपल्याला मच्छिंद्रगड पाहायला भेटतो आणि त्याच्यावरती आज क्लाइम्बिंग करतात. गोप्रोमध्ये पाहायला भेटणार नाही, तुम्हाला बॅक कॅमेरा काढून आहे ना ते दाखवतो. आणि इकडनं जो आपल्याला आजचा निसर्ग पहा मित्रांनो. पाठच्या बाजूला माझ्या मित्राची पण ब्लॉगिंग चालू आहे, त्याची पण व्हिडिओ मी आहे ना तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच, ती पण पहा. आणि जाऊया, खूप दिवसानंतर आलो आहे तर बरंचसं आहे ना डिहायड्रेशन होतं आहे. त्याच्यामध्ये आज आम्ही पाण्याच्या बाटल्या नाही आणल्यात, बऱ्यापैकी खूप कमी आहेत. आत्ता मात्र आपण घोरखगडाच्या त्या पॅच जवळ पोचलो आहे जिथे बरेचसे जणांची हा ॲडव्हेंचर पाहून दांदरते. आता पोचलो आहे किल्ल्याच्या जिकडनं आपला खरा ॲडव्हेंचर स्टार्ट. आपला मित्र आहे ना तो स्टार्ट करतो आहे त्याचा ॲडव्हेंचर आणि बघूयात. आणि आता आपल्याला जो तुम्हाला थ्रिल पाहायला मिळणार आहे तो मित्रांनो वेगळाच आहे. पावसात येत असाल तर मित्रांनो नीट लक्ष ठेवून या, कारण ह्या साईडने आहे ना पाय पूर्ण निसार आहे. पावसाळ्यात आपण नाही ना दरवाजापर्यंत बऱ्यापैकी चांगला येतो, वरचं आहे ना आताच्या टायमाला काय नाही आपल्याला खपच्या भेटतात पकडायला. पावसाळ्यात मित्रांनो जरासं थ्रिलिंग आहे. येत असेल तर तुम्ही चांगली शूज घाला, चांगल्या ग्रिपची. बघूया आणि जाऊया आता. या जरासं वाटलं तर नीट या. एवढा पेज आपल्याला बऱ्यापैकी आपल्याला चांगला आहे. आणि कधीमध्ये असे आपल्याला ग्रीप बघायला भेटतात. येत असेल तर तुमचा वेट आहे ना त्या आतल्या साईडला ठेवा, या कारण खालची साईड पडतात. आपला मित्र जास्त आतमध्ये होतोय आणि आम्ही तसं लीड करतोय. मला मी मागतो मित्रांनो, बाकी काय करत नाही, आम्हाला लीड करतो ते आत्ता ठीक आहे. आपण आलोय पद्धतशीर जाणार पद्धतशीर. घरात गेल्यानंतर नाहीचा मार खायचं नाही. कसे गेले गावी गावचं आल्यावर मारणार कपच्या दिलेलं. मला माझी भीती नाही वाटत, माझ्या मित्रांची वाटतं. बऱ्यापैकी सगळ्यांची लग्न बाकी आहेत आणि दोघं जण इथं सिंगल आहेत घरातले, म्हणून अजून वाटतं. खालच्या साईडला मित्रांनो दरी तुम्ही पाहू शकता. हा जो एक आहे ना तो लाचचा पॅच आहे, जो आपल्याला एक कर म्हणून वाटतो. त्याच्यानंतरला बऱ्यापैकी वरती स्टेट्स पायऱ्या आहेत. नंतरला आपण गडाच्या डायरेक्ट शेवटच्या पॅचला पोचू.
आहेत का? नाही नाही, माझा 3 जणांचा मित्र वरती गेला. कॅमेऱ्यात घ्या मला. इथे एक आपल्याला मित्र पाहायला भेटतोय, त्यांचाही ग्रुप. तुम्ही कुठं आला? बारामती, बारामतीवरनं. इंदापूर बारामती. गाडी घेऊन आलात की गाडी घेऊन कधी निघाला? काल रात्री? आम्ही 2 दिवस झाला आलो. इथेच आहे? मग आता की आज सकाळी किती वाजता चालू केला? 7 वाजता चालू केलं. किती जणांचा ग्रुप? हे 2 जण आहेत, आम्ही 4 जण आहेत. हे पुण्याचे आहेत, आम्ही पुण्याचे. हे पण मित्र, हे पुण्याचा मित्र आहे आणि हे मित्र, हा मित्र आहे जो बारामतीवरनं आला आहे. कसा वाटला? ॲडव्हेंचर आहे की तुम्हाला नॉर्मल? क्वालिटी नियोजन आहे. बा मित्रांनो, अप्रतिम. त्या साईडला, पुण्या साईडला तर तुमचं नशीब खरंच चांगलं आहे की तुम्हाला बऱ्यापैकी आहे ना, खूप सारे गड आहे ना तुमच्या जवळ आहे. नाव काय? संदेश गावकर आहे. आता आपण बऱ्यापैकी पोहोचलो, आपले मित्र वरती पोहोचले असतील. शेवटी 2-1 तासामध्ये आपण जाऊन पोचलो गोरखगडाच्या टॉपला. आणि गोरखगडाच्या टॉपला आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजेच शिवमंदिर. आता मित्रांनो, आपण किल्ल्याच्या शेवटीला पोहोचलो आणि आजचं जे आपल्याला निसर्ग आहे अप्रतिम आहे मित्रांनो. जर उन्हाळ्याच्या टायमाला आपण ट्रेकला येतो तेव्हा मित्रांनो जे आपल्याला पाहायला मिळतं ते म्हणजे आजूबाजूचं आहे ना वातावरण. तुम्हाला आहे ना पूर्ण लांब लांबपर्यंत आहे ना निसर्ग क्लिअर पाहायला मिळत असेल. आपल्याला आहे ना पाहायला भेटतो ते पाटणा सिद्धगड, तो तुमच्या आपल्या ह्या साईडला आहे. आणि जर त्याच्या समोर आपल्याला आहे ना पाहायला भेटतो, लास्ट टाइम आलो तेव्हा नाही दिसलं, समोर बऱ्यापैकी धुके होते, आता पाहायला भेटतो. माझ्या बोटासमोर आहे ना तो मित्रांनो नानाचा अंगठा आहे आणि त्याच्या पाठीत आहे ना जीवदान आहे. आता व्हिडिओमध्ये दिसत नसेल कारण त्या साईडला जरासं की आहे ना धुकं आहे त्याच्यामुळे. आणि इकडे आपल्याला आहे ना सह्याद्रीच्या पूर्ण पर्वतरांगा, ह्याच्या पाठी आपल्याला भीमाशंकर पाहायला भेटतो. आणि इकडनं सर्व जुन्नर, म्हणजे त्या साईडचा पॅच आहे ना तो आपल्याला जुन्नर. आणि हा आहे तो बघा, तिथं आपल्याला डॅम पाहायला भेटतो. आणि इथं एक आपल्याला एक मित्र आहेत आणि हे जे आहेत तो बघा समोर पण आपल्याला सह्याद्रीच्या आहेत ना पर्वतरांगेच आहेत. आजचं मित्रांनो व्ह्यू आहे ना अप्रतिम आहे, शब्द नाही. या आणि ह्या निसर्गाला मित्रांनो भेट द्या. आणि समोर आहे ते भोरसनाथचं मंदिर. आता उतरायची वेळ आहे, जास्त काय आता जाताना शूट नाही करणार, जरासं तुम्हाला ॲडव्हेंचर पॅच दाखवेल त्यानंतरला. जर येत असेल तर तुम्ही सेफ्टी घेऊन या. आणि फोटो आणि व्हिडिओसाठी मित्रांनो काही असं करू नका जिथं तुमच्यासाठी आहे ना काही वाईट होईल. या निसर्गाची मजा घ्या आणि सेफ या आणि सेफ जा. मात्र जास्त वेळ न घालवता आम्ही मात्र परतीच्या प्रवासाला निघतो. चला मित्रांनो, आपला ब्लॉग आहे तो इथंच एंड करूया. आणि गोरखगडचा ब्लॉग तुम्हाला कसा आवडला असेल तर मित्रांनो कमेंट करून सांगा. आणि आजची आपली जी आहे ते बघा, मला जरा हसतातच, आपलीच गँग आहे काय बोलू शकत नाही. इथं आपला जयेश मित्र आहे कर रे, इथं आहे रमेश आणि जो मोबाईल पकडला आहे तो आपला प्रथमेश मित्र. आता कधी करूया ट्रेक रे? पुढचा टप्पा म्हणजे आता पावसाळा येणार वाटतं. आणि आता होता मेचा एंडिंग. गोरखगडचा कसा ब्लॉग आवडला तर तुम्ही चॅनलमध्ये कमेंट करून सांगा. आणि नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि भावाचं पण चॅनल आहे, जरा बॅक कॅमेरा करून हा बघा, नक्की आवडून सबस्क्राईब करा. आणि आपल्या संदेशला पण भरभरून त्याची पण व्हिडिओ येणार, लाईक करा. व्हिडिओला ते मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईलच. आणि भावाचे पण ब्लॉग पाहत जा. चला बाय बाय, पुन्हा भेटूया एका नवीन अशा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये. आणि आमचा घोडा काय हलत नाही, हलतोय इकडनं एक निघाला.